नाशिक जिल्ह्यातील भगूर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मगावी आयोजित जाहीर सभेला संबोधित केले। शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर आणि 20 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन या प्रसंगी केले। भगूरमध्ये आले की स्वातंत्र्य लढ्याचा धगधगता इतिहास डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही। या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक आणि काँक्रीटचे रस्ते बनवण्यासाठी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी भरीव निधी दिला होता। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे भगूर हे मुंबई आणि नाशिकच्या अधिक जवळ आले आहे। भगूर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे। इथला किल्लेदार हा किल्ला राखण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे मला काळजी करण्याची गरज नाही असे यावेळी स्पष्ट केले। भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि उद्यानासाठी 40 कोटी दिले। ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे। पाणी पुरवठा योजनेला 25 कोटी मंजूर आहेत। भुयारी गटार योजना आपण करत आहोत। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंडरग्राउंड विजेच्या केबल यासाठी निधी यायचा आहे। अभ्यासिका शालेय इमारतीसाठी 20 कोटी रुपये देणे गरजेचे आहे, ते देऊ। नमो उद्यानासाठी दिलेल्या 1 कोटींमधून छान उद्यान विकसित होईल अशी ग्वाही या प्रसंगी दिली। मी CM असताना कॉमन मॅन होतो, आता DCM म्हणजे दीपू केटी टू कॉमन मॅन झालो आहे असंही त्यांनी म्हटलंय। माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत हम उपमुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना कधीही बंद पडू शकणार नाही। भगूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, विजय करंजकर, डॉक्टर राजश्री अहिरराव, विक्रम सोनवणे, संजय शिंदे, फरीद शेख, शेखर जाधव, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता करंजकर आणि सर्व उमेदवार तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि भगूर येथील स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर स्मारकास भेट दिली। मुश्किल नहीं नामुमकिन है आणि म्हणून आपण चिंता करू नका। तुम्हाला लागणारे पैसे जेवढे इथं दादा भुसे आहेत, त्यांचा शिक्षण विभाग आहे, पर्यटन विभाग आहे, उद्योग खाता आहे, अनेक विभाग आपल्याकडे आहे आणि सगळ्यात नगर परिषदांना लागणारा निधी जो आहे तो नगर विकास विभागाच्या माध्यमातूनच मिळतो। त्यामुळे नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे। आणि भगूर जे हे भगूर स्वातंत्र्यवीरांचं जन्मस्थान, एक श्रद्धास्थान आहे। याच्या विकासासाठी कधी पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। फक्त 2 तारखेला आपण एक लक्षात ठेवा, या लाडक्या भावाची आपल्याला विनंती आहे की आपण 2 तारखेला तुम्ही जे जे सांगाल ते मी करणार, पण 2 तारखेला मात्र तुम्ही स्वतः आणि आपले सगळे नातेवाईक व नातलं सगळे सोयरे या सगळ्यांना सांगायचं आहे, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे। धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्या अनिताताईंना विजयी करायचं आहे। धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे आपल्याला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला। आणि 3 मतं आपल्याला द्यायचे म्हणजे नगराबरोबर 20 लोकांचा प्रचार करायचा, बरोबर। आणि जे उमेदवार आहेत पॅनल मध्ये त्यांनी आपला प्रचार करताना 1 नंबरला धनुष्यबाणाला मत, 1 नंबर आहे म्हणजे 1 नंबरचं बटन दाबून आपल्या आणि तुंगार यांना देखील आपल्याला मताधिक्याने विजय करायचा आहे। तुमच्या देखील तिकडे लोक पाहुणे आहेत, सगळे नागरिक आहेत आणि सगळीकडे भगवं वातावरण पसरवायचं आहे, भगवा फडकवायचं आहे। पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊन आपल्याला जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, भगूर।